सो गाईज फायनली जे आहे गुड न्यूज आलेली आहे. आतापर्यंत खोटं सांगितलं नाही, आतापर्यंत सुद्धा इथून समोर सुद्धा तुमच्यापर्यंत जे आहे ओरिजिनल ऑथेंटिक माहिती जे मिळणार आहे. शेवटी मुदतवाढ जी आहे 10 दिवसांची मिळाली आहे. आणि ॲक्च्युली खरं महत्त्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला की मुदतवाढ देण्यामागचं कारण काय आहे आणि त्याच्यामागचं रिॲलिटी काय आहे ते सुद्धा सांगतो या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, शॉर्टमध्ये, कारण की जास्त आपण व्हिडिओ लावणार नाही आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही आस्थापनाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहे आणि सर्व अभियोगधारकांसाठी ही खूप महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे की जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे, येत आहे सद्यस्थितीमध्ये. आणि त्या जाहिरातींची पूर्तता होण्यासाठी म्हणजे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी किंवा डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तिला अप्रूव्ह करण्यासाठी बाकीचे कितीतरी कारणं आहेत की त्याच्यामुळे जाहिरातींना येण्यासाठी त्या वेटिंगवर आहेत, त्या येण्यासाठी त्यांना विलंब होतो आहे. 3-4 दिवसाचा का होत नाही, त्यांना वेळ लागेल. त्याच्यामुळे जाहिरातींची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्याच्यामुळं मुदतवाढ मिळणं जे आहे साहजिकच पॉसिबल होतं. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुदतवाढ मिळणार, कारण की मला ती शक्यता वाटत होती, कारण की आम्ही त्या क्षेत्रामध्ये तेवढं काम केलं आहे किंवा एवढ्या या कितीतरी वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामुळं कळालं होतं की अगोदरच मुदतवाढ मिळणार. आणि शेवटी जे आहे शिक्कामोर्तब झालं आहे, मुदतवाढ मिळाली आहे. 10 दिवसाची मुदतवाढ अजून मिळाली आहे 20 तारखेपर्यंत. आणि घाबरू नका, 20 तारखेनंतर जे आहे तुम्हाला कदाचित पसंतीक्रम देण्याची सुविधासुद्धा सुरू होणार आहे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 गुड न्यूज दिल्या. एक, मुदतवाढ वाढीमुळे काय परिणाम होणार आहे, जागा जास्त येतील, मेरिट कमी येईल, कट ऑफ खाली येईल, जास्तीत जास्त अभियोगधारकांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होईल. आणि दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे 20 तारखेनंतर जवळपास 25 ते या महिन्यामध्ये शेवटी तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती सर्व अभियोगधारकांना उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे या संदर्भातच होता, शॉर्टमध्ये, आणि सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या आहे. आजचे जे 2 व्हिडिओ होते, एक कास्ट संदर्भात कोणत्या कास्टला जास्त प्राधान्य आहे आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया कधीपर्यंत पार पडणार या संदर्भात मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते बघून घ्या. आणि आतापर्यंत तुम्हाला जी जेन्युइन माहिती प्रोव्हाइड केली, मी भरतीचा सुद्धा आकडा अगोदर सांगितलेला आहे की 12,000 ते 15,000च्या आसपास किंवा 15 ते 16,000च्या आसपास भरती होऊ शकते. अजूनही जाहिराती पूर्ण येऊ द्या. पूर्ण जाहिराती आल्यानंतर एकूण आकडेवारी आपल्याला कळेल. तरीसुद्धा शासनाच्या वतीनं 15 ते 18,000 पदांसाठी शिक्षक भरती होईल अशी शाश्वती दिलेली आहे. त्यानुसार जागेंची आकडेवारी कळेल. पण तरीसुद्धा जो एक अनुभव असतो किंवा एक एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी सांगतो तुम्हाला, 12,000 कमीत कमी जागा तर येणार नाही आहे. आपण जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका जरी ठरल्या तरीसुद्धा खूप सारी आकडेवारी होते, 10-12,000च्या समोर जाते. आणि आदिवासी विभाग, आश्रमशाळा, सोबत समाज कल्याण किंवा अध्यापक विद्यालय, कला क्रीडा शिक्षकांच्या जागा, नंतर झडपी, मनपा, नपा, खाजगी आस्थापना, त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानित खूप सारे भरपूर आस्थापना आहेत. त्याच्यामुळे जागेंची आकडेवारी 15-16,000च्या समोर तर एक्झॅक्ट म्हणजे डेफिनेटली जाणार आहे. आणि जवळपास आशा करू 18,000 नाही 20,000 पदांसाठी शिक्षक भरती व्हावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे, कारण की जास्तीत जास्त अभियोगधारकांना यामुळे जे आहे फायदा होणार आहे. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत, त्यांना कळेल की मुदतवाढ मिळाली किंवा नाही मिळाली. मुदतवाढ मिळाल्यामुळे नाराज होण्याची शक्यता नाही किंवा नाराज होण्याची गरज नाही. मुदतवाढ मिळाल्यामुळं आनंदी व्हायची गरज आहे, कारण की जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलला येणार आहे. ज्या जाहिरातींना 3-4 दिवस अजून लागणार होते त्या सर्व जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलला आलेल्या दिसतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की एकमेव माहिती सर्वात अगोदर सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर असते. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.